अगं तुझं सिझर झालंय, तुझं बैठं काम आहे. तुला कुठं घरातली एवढी कामं आहेत. तुझी कशानं पोटाची चरबी कमी होणार आहे? तुला काय रानातली कामं असतात का? बाकीची कामं असतात का? आमच्या लोकांना भरपूर कामं असायची. तुम्हाला कुठं काम आहेत? असं तुम्हाला भरपूर जण ऐकवतात ना. तर तशाच लोकांसाठी आहे ना, अशा मला भरपूर कमेंट येतात, की घरातली लोकं असं-असं म्हणतात, शेजारची-पाजारची, पाहुणे-रावळे असे म्हणतात, की "तुला एवढं काय काम असतं, की तुझं तुझं शरीरच हालत नाहीये. तुला घरातलीच कामं करायची आहेत, बाकीचे तुला काही कामच नाहीये. त्यामुळे तुझं वजन कमी होत नाहीये आणि तुझं पोट तसंच्या तसंच राहणार आहे. सिझर झालेलं आहे तुझं. आता कशाला पोट कमी होतंय? नॉर्मल झाली असतीस, व्यायाम केला असतास तर नॉर्मल झालं असतं." असं काही नसतं. माझंही सिझर झालेलं आहे. माझंही बैठं काम असतं. ही मलाही घरातली कामं सोडून बाकी कुठली कामं नसतात. तरीही मी माझ्या पोटाची चरबी कमी केली. तर जे तुम्हाला असं म्हणतात ना, त्यांना इग्नोर करा. सॉरी, मला Instagramला भरपूर मेसेज येतात, की असं मन खच्चीकरण होतं आणि त्यामुळं वजन कमी करण्याचा जो आतून जो प्रोत्साहन मनाने दिलेलं असतं आपल्याला, की ठीक आहे आता तू वजन कमी कर. ते पूर्ण कॉन्फिडन्स डाऊन होतोय आणि वजन कमी करायची इच्छाच मरून जाते. कारण बाकीचे लोक म्हणतात, "तुझं काय वजन कमी होत नसतं. तुझं काय पोट कमी होणार नाही. तुला काय आमच्या एवढी कामं नाहीत. पहिल्यासारखं काम नाही." बरोबर आहे ना, हे असं भरपूर जण म्हणतात. कमेंट करून तुम्ही मला सांगायचंय. मी तुम्हाला आज 7 सवयी सांगणार आहे, ज्याच्यानं घरच्यांना काही प्रॉब्लेम होणार नाही, शेजारी-पाजारी काही प्रॉब्लेम होणार नाही. 7 अशा सवयी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये किंवा तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये सुरू करा. तुम्हाला नक्की तुमच्या पोटामध्ये फरक दिसेल. वजन कमी होतं, पण पोट कमी होत नाही. त्यामुळे खूप जणांचा कॉन्फिडन्स डाऊन होतो. कारण अंग पूर्ण व्यवस्थित दिसत असतं, पण पोट ड्रेस घातला की पुढं दिसतं. हाच खूप जणांचा प्रॉब्लेम असतो. तुम्ही पण बघितलेलं आहे. मी तर वजन कमी केलेलेच आहे. तसंच माझं पोटही कमी झालेलं आहे. 7 गोष्टी सांगण्याच्या आधी नमस्कार मंडळी, मी भाग्यश्री स्वागत करते तुमचं आपल्या YouTube चॅनलवर. मॉम्स किचन जॉय या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी जवळ-जवळ 17 ते 18 किलो माझं वजन कमी केलेलं आहे. ऑफिसची नोकरी करून, घरातलं काम बघून, मुलगी सांभाळून आणि महत्त्वाचं म्हणजे माझंही सी सेक्शन झालेलं. आता पहिली सवय जी स्वतःला लावून घ्यायची आहे, ती म्हणजे साखर तर कमी करायची, पण फक्त साखर कमी करून चालत नाही. शरीरातला कचरा काढायचा आहे, तर बॉडी डिटॉक्सिफिकेशन झालं पाहिजे. त्यासाठी एकतर हर्बल टी प्यायचा आहे. हर्बल टी पिणं होत नसेल, जिऱ्याचं, मेथीदाण्याचं, ओव्याचं, दालचिनीचं पाणी पिणं होत नसेल, तर वेट लॉस पावडर बनवून ठेवायची आहे. वेट लॉस पावडर कुठंही सर्च करा, भरपूर तुम्हाला मिळतील. आपल्या चॅनलवरही जाऊन बघा तुम्ही. असं म्हणत नाही की मी दुसऱ्यांच्याच तुम्ही बघा. भरपूर वेट लॉस पावडर आहेत किंवा वेट लॉस पावडर त्याला नाव दिलेलं आहे. ते तुम्हाला वजन कमी करण्याबरोबर पोटाची चरबी, ब्लोटिंग कमी करायला मदत करते. त्याच्यामध्ये तुम्ही जिरे, ओवा, मेथीदाणे, बडीशेप, आपलं धने, दालचिनी छान भाजून घ्यायचे, ड्राय रोस्ट करून, बारीक पावडर करून डब्यामध्ये ठेवायची. सकाळी किंवा संध्याकाळी किंवा दुपारच्या जेवणानंतर तिन्हीतल्या कधीही एक टाईम कधीही प्या. फक्त दुपारच्या सॉरी दिवसभरामध्ये एकच चमचा पोटामध्ये गेला पाहिजे. त्यामुळे असं काही नाही की ह्याच वेळेला प्यायली पाहिजे, त्याच वेळेला प्यायली पाहिजे. आता दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे सलाद. तुम्ही जर आहारामध्ये सॅलड खात नसाल, काकडी, टोमॅटो, गाजर, कांदा खात नसाल, तर तो खायला सुरुवात करा. त्यानं सुद्धा वजन कमी व्हायला मदत होते. कारण आपलं जे पोट आहे ते फायबर्सने जरा फास्ट म्हणजे पटकन भरतं आणि जेवणाच्या आधी जर आपण 10 मिनिट किंवा 5 मिनिट किंवा जेवणाबरोबर जर फायबर्स घेतले किंवा भाज्या किंवा सलाद घेतलं, तर आपलं पोट पटकन भरतं आणि जे ओव्हर ईटिंग आहे, ते ओव्हर ईटिंग होत नाही. त्यामुळं सलाद खायला शिका. तिसरी गोष्ट जी आहे सगळ्यात महत्त्वाची म्हणजे जी मी केली आणि आपल्या रेसिपी पण भरपूर आहेत. ज्यांना की आपल्या घरच्यांना पण प्रॉब्लेम होणार नाही. ज्यांना घरच्यांना जसं बनवायचंय तसं बनवा तुम्हाला. त्याच्यातलं तेल साईडला काढून तुम्ही खाऊ शकता. किंवा जर फॅमिली दोघा-तिघांची असेल आणि कुणाला काही प्रॉब्लेम नसेल, तर लेस ऑइल किंवा कमी तुपामध्ये भाज्या करायच्या. ज्या भाज्यांमध्ये गरजच नाही त्या भाज्यांमध्ये तेलच टाकायचं नाही. फॅनचा आवाज येतो म्हणून मी फॅन बंद करून ठेवलाय. तर मी अशा भाज्या पण तुम्हाला सांगते. कोबीची भाजी असते ना, आपला कोबी, त्या भाजीला तेल टाकण्याची गरज पण नसते आणि तेल टाकलंय का नाही, आपल्याला नॉर्मली कुणी काय म्हणण्यापेक्षा आपल्याला काय वाटतं, की बाबा डब्यातली भाजी कुणीतरी बघेल म्हणेल तेल टाकलं नाही म्हणून तुम्हाला सांगते मी. तर तेल
तेल कोबीच्या भाजीमध्ये ना खूप कमी तेलामध्ये मिरची भाजली ना तरी चालते. दुसरी गोष्ट म्हणजे दुसरी भाजी म्हणजे टोमॅटोची भाजी. टोमॅटोच्या भाजीला सुद्धा तेल नाही वापरलं ना तरी काही सुद्धा कळत नाही. तिसरी भाजी म्हणजे आपली दोडक्याची चटणी किंवा वांग्याचं भरीत. ह्या भाज्यांना ना तेल जास्त वापरायला लागत नाही. तुम्ही लक्षात घ्या, ह्या ज्या वेलीच्या भाज्या आहेत, मेथीची भाजी, वेलीची नाहीये ती, मेथीची भाजी किंवा कांद्याची पात किंवा कोणती हिरवी भाजी, ह्या भाज्यांना खूप कमी प्रमाणात तेल वापरलं तरी चालतं, काहीही फरक पडत नाही. त्यामुळे तेलाचं आणि तुपाचं प्रमाण केलं ना ते कॅलरी इनटेक आपला कमी होतो आणि ॲटोमॅटिक आपलं पोट कमी व्हायला लागतं, ब्लोटिंग कमी व्हायला लागतं, पोटाची चरबी आपली वितळायला लागते. आता चौथी गोष्ट आहे ती म्हणजे ग्रीन टी, ब्लॅक कॉफी, डिटॉक्स वॉटर. आता तुम्ही कमेंट करता ग्रीन टी नाही घेतली तर चालेल का? नाही, नका घेऊ तुम्ही ग्रीन टी, काही प्रॉब्लेम नाहीये. पण फक्त वेट लॉस करताय ना तेवढं 2-3 महिनेच घ्या. बाकी तुम्ही आयुष्यभर घेण्याची गरज नाही. आपल्याला गरज कशाची आहे? आपल्याला वजन कमी करायचंय, आपल्याला पोट कमी करायचंय. मग थोडंसं कॉम्प्रोमाइज करावं लागेल. ज्या गोष्टींना आपल्याला फायदा मिळतोय त्या गोष्टींमधून जर आपल्याला म्हणजे काहीतरी मिळतंय तर ती गोष्ट करायला काही हरकत नाहीये ना. त्यामुळे ग्रीन टी आणि ब्लॅक कॉफी ह्याच्यात कशातच साखर घालायची नाही. लिंबू पिळलं तरी चालतं आणि उपाशी पोटी ह्यातलं कोणतंच घ्यायचं नाही. फक्त डिटॉक्स वॉटर उपाशी पोटी चालतं. डिटॉक्स वॉटर कसं बनवायचं ते पण माहिती आहे. सगळ्या कोणत्याही प्रकारची जगातली भाजी रात्रभर पाण्यामध्ये भिजवून जर त्याचं पाणी पिलं, जगातलं कोणतंही ज्या सलाद आपण म्हणतो ते भाजीमध्येच मोडते. कोणती तुम्ही भेंडी घ्या, तुम्ही काय म्हणतात मेथी घ्या, पुदिना घ्या, कोथिंबीर घ्या, आपलं काकडी घ्या, गाजर घ्या, बीट घ्या, लिंबू घ्या, आलं घ्या, काहीही टाका रात्रभर 2-4 इन्ग्रेडियंट पाण्यात आणि सकाळी प्या. भरपूर फायदा होतो आणि त्याची एक टेस्ट लागते वेगळी अशी, जराशी विचित्रच टेस्ट लागते, थोडीशी नाही सांगता येत मला. ती विचित्र टेस्ट लागते पण ते शरीराला खूप फायदा करून देतं. त्यामुळे तुम्हाला जरी आवडत नसेल ना तर वेट लॉस करताना 2-3 महिने तुम्ही ट्राय करा. तुमचं जसं वजन आहे तसं नक्की तुम्हाला फायदा होईल. आता पाचवी जी गोष्ट आहे ती गोष्ट आहे ती म्हणजे प्रोटीन. प्रोटीन आहारात घ्यायचं किती किती नाही घ्यायचं ह्याचा प्रत्येकालाच हे होतं. पण आपल्या प्रत्येक ताटामध्ये म्हणजे प्रत्येक जेवणामध्ये जर प्रोटीनचा सोर्स ऍड होत असेल म्हणजे प्रोटीन ऍड होत असेल तर मोजून मापून खाण्याची गरज नाही. प्रोटीन कशामध्ये असतं? प्रोटीन दह्यामध्ये असतं, प्रोटीन दुधामध्ये असतं, प्रोटीन नॉन व्हेजमध्ये तर असतंच, पण जे व्हेजिटेरियन लोक असतात त्यांना सांगते. प्रोटीन कडधान्यांमध्ये असतं, डाळीमध्ये असतं, सोयाबीनमध्ये असतं. हे सगळे स्वस्त सोर्स आहेत, मी महागवाले सांगत नाही. आणि मग नॉर्मली आपण आठवड्यातून 2-3 वेळा पनीर खाऊ शकतो, 2 वेळा. आणि एका माणसाला 50 ग्रॅम जर पनीर खाल्लं ना तर बाकीचा 20 ग्रॅम आपल्या दिवसभरामध्ये मॅनेज होतं. त्यामुळे 50 ग्रॅम पनीरला एवढे पैसे लागत नाही. 30-40 रुपयामध्ये का 20 रुपयामध्ये, आता किती येतं तुम्ही रेट तुमच्या इकडे बघा, पण येतं स्वस्तमध्ये येतं. कारण नॉर्मली मी पण 40 रुपयाचं पनीर आणते आमच्या तिघांसाठी नॉर्मली, म्हणजे आमच्या दोघांच्या वाट्याला, तिघांच्या वाट्याला बरोबर येतं जेमतेम मोजून. तर प्रोटीन आहे आपलं, सॉरी पनीर आहे, सोयाबीन आहे, अंडी आहे, नॉनव्हेज आहे, तुम्ही जे काही खाता ते. पण अति प्रमाणात प्रोटीन खायचं नाही. प्रोटीन पचायला वेळ लागतो आणि प्रोटीनचा पचण्यासाठी मग किडनीवर ताण येऊ शकतो. त्यामुळे कुठली गोष्ट अति करायची नाही, अतिची माती होते. आता 6वी गोष्ट आहे ती म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. एवढ्या सगळ्या गोष्टींवर एक महत्वाची गोष्ट, पाणी प्या, ग्रीन टी प्या, ब्लॅक कॉफी प्या, जेवा, सलाद खा, काय करायचे तेव्हा प्रत्येक गोष्ट हळूहळू खायची, चावून चावून खायची. पाणी प्यायचं असलं तरी हळूहळू प्यायचं. अजिबात सुद्धा एक एक घोट घेऊन प्यायचं, अजिबात सुद्धा दूध प्यायचंय हळूहळू प्यायचंय. आरामात शांत बसून जेवण करायचंय, उभं राहून करायचं नाही. शांत वेळ देऊन जेवायचे, चावून चावून खायचे आणि मन शांत ठेवायचे. ना टीव्ही ना मोबाईल, एकाग्रचित्तेनं जेवण करायचे. नक्की पोटाची चरबी कमी होते. ह्याच सगळ्या गोष्टी तुम्ही फॉलो करा. सगळ्यात महत्वाची शेवटची गोष्ट आहे जे की आपण अजिबात करत नाही. आपण सगळं करतो पण आपलं, जे जुने लोक म्हणतात सुरुवातीला जसं म्हणलं, तुला काय काम आहे? ठीक आहे, मला काही काम नाहीये, मी दिवसभर मरते, काम करते, भांडी घासते, धुणं धुते, फरशा पुसते, टॉयलेट बाथरूम घासते, सगळ्यांचा स्वयंपाक करते, सगळ्यांना नेऊन देते. तरी पण तुमच्या घरी जर अशी म्हणत असतील, मला कमेंट येतात, त्यांना माझा हा व्हिडिओ ऐकवा की ठीक आहे ती एवढं करून पण तुम्हाला काम केलेलं दिसत नाहीये, तर आता त्याला काय ऑप्शन नाहीये.
तिला तुम्ही तोंडाने सपोर्ट देऊ शकत नसाल ना, तर तोंड तुमचं गप्प ठेवा. असं कुणालाही डिमोटिवेट करण्याचा प्रयत्न करू नका. शेवटी सगळं कर्मावर डिपेंड असतं. ती बाई झगडती, तिला त्रास होतोय वजन झालेल्याचा आणि तुम्ही असं बोलल्यामुळे ती डिमोटिवेट होती. मला इंस्टाग्रामला किती मेसेज येतात, म्हणजे काय लेवल असते लोकांच्या बोलण्याची, नका असं बोलत जाऊ. एखाद्याला ना तुम्ही नाही ना इन्स्पायर करू शकत, तर तुम्ही त्याला डिमोटिवेट तरी नका करू. त्याचा कॉन्फिडन्स डाऊन होतो. आपण बोलून जातो सहज, पण तो समोरचा व्यक्ती, आपण बोलून जातो, एक काळे बोलून जातो, आपण हे जाडे बोलून जातो, पण नंतर ती हसते तोंडावर, पण तिचं आत मन दुखत असतं. त्यामुळे कोणालाही काही बोलताना थोडासा विचार करून बोला, कारण आपल्यावरही ती वेळ येऊ शकते, आपलंही वजन वाढू शकतं, आपणही म्हातारं झाल्यावर आपल्यालाही जागचं उठता बसता येणार नाही. त्यामुळे कर्म चांगलं करत राहा, हेच महत्वाचं आहे. आता सगळ्यात शेवटची गोष्ट आहे ते म्हणजे, एवढं सगळं काम करून पण घरच्यांना काम दिसत नाहीये. ठीक आहे, तुम्हाला पण वाटतंय की मला एवढं सगळं करून कामच नाहीये किंवा मी बसतीये, तर तुम्ही 10,000 पावले जर तुम्हाला होत नसतील, तर तुम्ही ऍटलिस्ट 1.5 तास तरी चालण्याचा प्रयत्न करा. अर्धा तास सकाळी, अर्धा तास दुपारी, अर्धा तास संध्याकाळी. नसेल होत 20-20 मिनिटांनी चाला, 5-6 वेळा, पण तुम्ही चाला. चालून चालून तुम्हाला जो हे आजूबाजूचे बोलतात त्याचा स्ट्रेस येतो, तो स्ट्रेस कमी होईल. तुम्हाला झोप लागत नाही, टेन्शनमुळे ती झोप यायला सुरुवात होईल. महत्वाचं म्हणजे तुमची चरबी नाही, सॉरी, चरबी, तुमची चरबी जी एका, आपण म्हणतो ना हाताचे दंड बारीक कसे करायचे, छाती कशी करायची, पोट कसे करायचे, नाही, एक सलग बॉडी व्यवस्थित पॅटर्न मध्ये, म्हणजे असं नाही की हे बारीक होईल ते बारीक. नॉर्मली कसे व्हिडिओ असतात, मांड्या कशा कमी करायच्या, हात कसे कमी, त्याच्या एक्सरसाइज, ज्याला एक्सरसाइज होत नाही त्यांच्यासाठी तर आपला व्हिडिओ आहे, कारण मी स्वतः एक्सरसाइज करत नाही. ज्या फिडिंग मदर आहेत त्यांना थोडेसे काही गोष्टी अशा असतात की त्या, तर काही अशा गोष्टी असतात की त्या जेनेटिकलच असतात. म्हणजे अनुवंशिक कुणाचा चेहरा मोठा असतो तो बारीक कधी होणार नाही. अनुवंशिक कुणाचं बॅकचं किंवा छाती कोणाची लहानपणापासून आईवर आत्यावर गेलेली असते. आता माझं जर घडण म्हटली तर मी सगळी नॉर्मली माझ्या आत्यांवर गेलेली आहे. त्यामुळे जसं शरीराचं स्ट्रक्चर असतं ना, ते कधी ओरिजिनल स्ट्रक्चर बदलत नाही. आपलं जे एक्स्ट्राचं वाढलंय ना, ते आपलं कमी करण्याचं आपल्या हातात आहे. जे आपलं जेनेटिकलीच आपण जर आपल्याला एक 18व्या-19व्या वर्षी, नाही एवढ्या लवकर उशिरा नाही आहेत, म्हणजे ज्याला पिरियड्स वगैरे येतात, ते पिरियड्स आल्यानंतर आपली उंची वगैरे वाढत नाही. मग ते आपण 20व्या वर्षी, 22व्या वर्षी, 30व्या वर्षी नाही म्हणू शकत ना माझी उंची वाढली पाहिजे. जे जेनेटिकल आहे ना त्याच्यात काही चेंज करू शकत नाही. सगळ्यात महत्वाचा आहे तो तुमच्यामध्ये असलेला कॉन्फिडन्स. तुम्हाला करायचे म्हणजे करायचे, जगासाठी नाही, स्वतःसाठी, स्वतःच्या फॅमिलीसाठी, स्वतःच्या नवऱ्यासाठी, स्वतःच्या आईबापासाठी, सासू-सासऱ्यांसाठी, स्वतःच्या महत्वाचं म्हणजे आपल्या मुलासाठी सगळं करायचंय. त्याच्या नातवंडाचे तोंड बघायचे, त्यांच्या घरी जाऊन आपल्याला काम करायचंय. त्यामुळे आपल्यामध्ये ताकद असणं खूप महत्वाचं आहे. आणि माझे जे व्हिडिओ आहेत आपले मॉम्स किचन जॉयचे, ते 98% लेडीजच व्हिडिओ बघतात. त्यामुळे मी लेडीजच्या ह्यानंच बोलते. एखादा जेंट्स बघत असेल तर असं समजू नका की सगळं बायकांना सांगते, असं काही नाही. सगळ्यांना सेमच आहे. तुम्ही फक्त करा. बर, तर हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि जाता जाता सबस्क्राईब करून जा. थँक्यू, बाय बाय.